नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण जी आपली हॅशटॅग सिरीज आहे त्या हॅशटॅग सोशोलॉजी आणि त्याचबरोबर GS मधल्या हॅशटॅग इंडियन सोसायटी या संदर्भात आपण जी पाठीमागे बऱ्याच आठवड्यांपासून जी चर्चा करत आलेलो आहोत त्यातलंच एक पुढचं पुष्प किंवा पुढचा भाग म्हणून आज आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या न्यूज किंवा जे काही ओपिनियन बेस आर्टिकल्स होते तर त्यांच्या संदर्भात आपल्या या ऑप्शनलला आणि मग इंडियन सोसायटी हा जो आपला विषय आहे त्याला कशा पद्धतीने काही उपयोगाच्या बाबी उपयुक्त ठरू शकतात तर त्या संदर्भात आज आपण इथे चर्चा करणार आहोत. आणि आज आपण या हॅशटॅग सिरीजच्या अंतर्गत मध्यम वर्ग याबाबत चर्चा करणार आहोत. मध्यम वर्गाबाबत पाठीमागच्या आठवड्यामध्ये जर आपण इंडियन एक्सप्रेस वाचला असेल तर त्यामध्ये बघा ही 2 दिवस ही सिरीज त्या ठिकाणी सुरू होती की ज्याच्यामध्ये द जेन्युइन मिडल क्लास मच स्मॉलर दॅन मोस्ट पॉप्युलर एस्टिमेट्स या मिडल क्लासवरती त्या ठिकाणी आपल्याला 2 भागामध्ये मालिका पाहायला मिळते. ते म्हणजे रमा बिजापूरकर आणि युवा हेड्रिक वॉंग या 2 अर्थतज्ञ तसेच सामाजिक आजकाल काय आता तसं राहिलं नाहीये, सगळे विषय जे आहेत ते इंटरडिसिप्लिनरी असतात आणि त्यातूनच मग त्यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. आता यापुढे आपण जी काही चर्चा करू तर तुम्हाला जर ती कोट करायची असेल की कोणी सांगितलं तर तुम्ही या दोघांचं नाव त्या ठिकाणी लिहू शकता आणि त्यानुसार तुमच्या उत्तराला तिथे वजन प्राप्त होऊ शकतं. आता ह्या दोघांनी काय सांगितलंय तर यांचं बघा एकूण जर आपण आर्ग्युमेंट किंवा युक्तिवाद म्हटलं पाहायचं तर तो म्हणजे असा आहे की त्या म्हणतात की भारतामध्ये जो मध्यम वर्ग दाखवला जातो किंवा जगामध्ये जे सांगितलं जातं की चीन नंतरचा सर्वात मोठा मध्यम वर्ग भारतात आहे तर हे चुकीचं आहे. हा पहिला युक्तिवाद आहे. आणि दुसरा तो चुकीचा आहे म्हणजे तो कमी आहे तर तो का कमी आहे या पद्धतीने ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करता येते. आणि समाजशास्त्रामध्ये मिडल क्लासबद्दल तुम्हाला नेहमीच त्या ठिकाणी प्रश्न आहेत तर आपण सुरुवात करूयात. पहा, सर्वात अगोदर आकार किती आहे ते भारतामध्ये मुळात स्पष्टच नाही आहे. मित्रांनो, आपण जर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिडल क्लास हा पेपर सेकंडमध्ये अभ्यासला असेल तर त्यांना माहिती आहे की भारतामध्येच काय जगभरामध्ये सुद्धा मिडल क्लास नक्की कोणाला म्हणायचं, तो कसा ठरवायचा, त्याचा कसे निकष ठरवता येतील याबद्दल एकमत नाही. भारतामध्ये सुद्धा ते नाहीच आहे आणि त्यामुळे त्याच्या व्याख्येमध्ये स्पष्टता नसल्यामुळे नक्की तो किती आहे याच्याबद्दल कोणीही त्या ठिकाणी कन्फर्म सांगू शकत नाही. नक्की मिडल क्लास म्हणजे कोण, त्याची काय वैशिष्ट्य नाही सांगतायत आणि म्हणूनच त्याबद्दल अनेक प्रकारचे संदिग्धता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग भारतामध्ये जर बघितलं आपण तर असं म्हटलं जातं की भारतामध्ये जवळपास 400 ते 500 दशलक्ष लोकसंख्या म्हणजे जवळपास 40 ते 50 कोटी लोकसंख्या ही मध्यम वर्गामध्ये येते असं म्हटलं जातं. पण हे जे 2 ऑथर आहेत त्या 2 ऑथरचं मात्र म्हणणं आहे की असं नाहीये. मग काय आहे पाहूया. भारतातल्या मध्यम वर्गाबाबत या 2 ऑथर्सने थोडंसं वस्तुनिष्ठ पद्धतीने काही निकष देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि तो म्हणजे ते आर्थिक स्वरूपाची संकल्पना आणि त्यानुसार त्यांनी 3 प्रकारचे क्रायटेरिया सांगितलेले आहेत. पहिला क्रायटेरिया आहे स्थिर आणि लवचिक उपभोगाचं प्रमाण. आता एकाच बाजूला स्थिर मात्र लवचिक का, कारण ते वाढत जाणार असलं पाहिजे असं म्हणून तो लवचिक. तो स्थिर आणि लवचिक. स्थिर म्हणजे काय की जे पाठीमागच्या वर्षामध्ये जे कन्झम्पशन आहे तसंच ते पुढे राहिलं पाहिजे किंवा त्यापेक्षा ते वाढलं पाहिजे. हे पहिलं मध्यम वर्गाचं वैशिष्ट्य आहे असं ते म्हणतात. दुसरं, नियमित खर्चानंतर पुरेशी अतिरिक्त रक्कम म्हणजेच जे काही डिस्पोजेबल इन्कम म्हणतो आपण त्याला किंवा सरप्लस जे इन्कम आहे ते गरजा पूर्ण झाल्या पण अतिरिक्त शिल्लक राहिली पाहिजे. मग ती बचतीच्या स्वरूपात तिथे असेल किंवा आणखी काही एक्स्ट्रा ज्या काही लक्झुरियस आयटम्स आहेत, व्हाईट गुड्स आहेत ते त्या ठिकाणी खरेदी करता येऊ शकतात. टेलिव्हिजन असेल, फ्रीज असेल, ह्या सगळ्या गोष्टी तर ते खरेदी करता आल्या पाहिजेत त्याला आणि त्यासाठी अतिरिक्त रक्कम असली पाहिजे. किंमत संवेदनशीलतेपासून लाभ संवेदनशीलतेकडे गेलं पाहिजे. म्हणजे मध्यम वर्ग कोण असतो? मध्यम वर्ग हा किंमत संवेदनशील नसतो तर तो लाभ संवेदनशील असतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला किंवा हॉटेलमध्ये चहा प्यायला जात नाही आपण जसं पण आपण गेलो समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, रेस्टॉरंट असं तिथे गेलो आपण तर गेल्यानंतर आपण जेव्हा तो मेनू कार्ड आपल्याला देतो तेव्हा मेनू कार्ड दिल्यानंतर आपण तिथे कुठल्या कुठल्या कॉफीज आहेत, चहा आहेत, काय पदार्थ आहेत ते आपण वाचत नाही. आपण त्या मेनूच्या उजव्या साईडला बघत असतो की हां सगळ्यात कमी कुठे 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 आहे, पाण्याची बॉटल आहे, नाही दुसरे काहीतरी दे बाबा.
म्हणजेच काय की जेव्हा एखादा व्यक्ती मेनू कार्डमध्ये त्या मेनूचं नाव न बघता जर किमती बघून ठरवत असेल तर ते काय आहे, किंमत संवेदनशीलता आहे. पण एखादा व्यक्ती जर तिथे किमती न बघता जर तो त्या ठिकाणी त्याचे मेनू आणि त्याच्या पद्धतीने मिळणारा लाभ, ती जी एन्जॉयमेंट आहे ते बघत असेल तर तो लाभ संवेदनशील आहे. मिडल क्लास हा लाभ संवेदनशीलकडे असतो, तो पैशाकडे बघत नाही. म्हणजे एवढं असं फार काही असं उधळतो असं नाही आहे तो, पण त्याची काही बाब जे आहे ना ते लोअर मिडल क्लासपासून तो थोडासा वरती जातो. थोडं त्यातल्या त्यात तो काय करतोय, अधिक त्याला लक्झरी पाहिजे, अधिक त्याला त्या ठिकाणी सुख पाहिजे, अधिक त्या ठिकाणी त्याला एन्जॉयमेंट पाहिजे, तर तो त्याच्याकडे बघत असतो. असं ह्या दोघांचं म्हणणं आहे. आणि हे 3 निकष त्यांनी दिलेले आहेत. ही आर्थिक संकल्पना आहे मध्यम वर्गाची. आता पुढे बघा, मग आकार का महत्वाचा आहे, म्हणजे डिबेट का करतोय आपण, आकार का महत्वाचा आहे, तो यासाठी महत्वाचा आहे निश्चित माहिती असणं. त्यामुळे काय होईल, पहिला गुंतवणूकदार जे आहेत, ह्या गुंतवणूकदारांना जर तो आकडा निश्चितपणे कळला की अरे भारतामध्ये बघा 50 कोटी लोक आहेत की जे मध्यम वर्गामध्ये, ज्यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम आहे, ते खरेदी करू शकतात, लक्झुरियस आयटम किंवा व्हाईट गुड्स खरेदी करू शकतात, असं वाटलं तर काय होईल, भारतामध्ये प्रचंड गुंतवणूक वाढायला लागेल. आपल्याला माहित आहे, नुकतंच भारतामध्ये ॲपलने तो स्वतःचे काही 2 ते 3 स्टोअर त्या ठिकाणी उभे केले आणि एका दिवसात नाही, महिनाभराचं उत्पन्न त्यांचं किती, 25 कोटीच्या घरात. म्हणजे काय, जेव्हा हे त्या लोकांना कळतं तेव्हा गुंतवणूक वाढल्यामुळे काय होईल, साहजिकच त्या ठिकाणी नोकऱ्या निर्माण व्हायला लागतील, होतील की नाही. ह्या नोकऱ्या निर्माण होतील म्हणजे जसं ॲपल आला तर इथं ते फॉक्सकॉन कंपनी काय करते, 2-3 ठिकाणी प्लांट टाकते, आणखी वाढवेल. नोकऱ्या निर्माण होतात, नोकऱ्या निर्माण झाल्या की लोकांकडे पैसा येतो, लोकांकडे पैसा आला की पुन्हा त्या ठिकाणी काय होतं त्यांची क्रयशक्ती वाढते, क्रयशक्ती वाढली की त्यानुसार त्यांचे बचतीचं प्रमाण वाढतं, बचत वाढली गुंतवणूक वाढली पुन्हा उत्पन्न वाढेल, पुन्हा क्रयशक्ती. म्हणजे अशा पद्धतीने सुबत्तेचं एक चक्र त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि हे कधी, याची सुरुवात होते गुंतवणुकीपासून. गुंतवणूक कधी येईल भारतात, जेव्हा इन्व्हेस्टर्सना कळेल की अरे भारतामध्ये नक्की लोक किती आहेत की जे मिडल क्लास आहेत, जे खर्च करू शकतात, असे किती लोक आहेत. आणि त्यासाठी हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग भारतीय अस्सल मध्यम वर्ग हा मुळात लहान आहे असं हे दोघांचं म्हणणं आहे, की जो 50 कोटी सांगितला जातो ना तो नाहीच आहे, तो फार कमी आहे. तो किती आहे पहा, सर्वात श्रीमंत 10 ते 20% भारतीय लोक हेच खऱ्या अर्थाने मिडल क्लास म्हणता येतील असं ह्या दोघांचं म्हणणं आहे. आता तुम्ही जर ते न्यूजपेपर आर्टिकल वाचलं तर त्यामुळे त्यांनी भले मोठे त्यात तक्ते पण दिलेले आहेत, त्यांनी त्यात लोकसंख्येचं विभाजन केलेलं आहे, तर तुम्ही ते नक्की वाचा. पण या ठिकाणी मी तुम्हाला सार सांगतोय की त्यांचं म्हणणं 10 ते 20% लोक जे आहेत श्रीमंत, खरं तर भारताच्या एकूण समाज रचनेमधले, तेच खरं तर मिडल क्लास मानले गेले पाहिजेत, बाकीचे सगळे लोअर क्लास आहेत. का, कारण दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांचं जर तुम्ही व्यावसायिक प्रोफाईल बघितलं, म्हणजे हे व्यवसाय कुठले करतात, तर हे व्यवसाय जे करतात ना यातले प्रामुख्याने फक्त 7% लोक आहेत की ज्यांना नियमित पगार मिळतोय. कोणते, हे त्यातले 10 ते 20% जे लोक आहेत ना, 20% मध्यमवर्गीय वरती, हे खालती 80% तर त्यांना काही कुठल्या प्रकारचा खाली निश्चित रोजगार नाहीच आहे, हा हमखास पगार नाहीच आहे त्यांना. पण जे वरती 20% आहेत ना, ह्या 20%मध्ये सुद्धा फक्त 7% लोकांना नियमित पगार आहे. ह्या 20%मध्ये सुद्धा जे मोठा वरचा जो तबका आहे त्याच्यामधले सुद्धा 40% लोक जे आहेत ती कुठेतरी व्यवसाय करतायत, कुठेतरी सेल्फ एम्प्लॉईड आहेत. आणि मग 80% राहिले खालचे, तिथे तर काही नाही, ते संपूर्ण इन्फॉर्मल सेक्टर आहे. पुढे बघा, 42% लोकांचं लहान शेतजमीन आणि अनौपचारिक बिगर कृषी व्यवसायावरती उत्पन्न अवलंबून आहे. जर आपण बघितलं तर हे जे 60% लोक जे नियमित पगार घेतात, हे 60% लोकांना नियमित पगार आहे. उरलेले जे 40 आहेत, ठीक आहे, या ठिकाणी हे 40 असं आहे, हे उरलेले जे 40% लोक आहेत त्या लोकांना मात्र आपली उपजीविका अजूनही शेतीपासूनच, कुठेतरी बिगर कृषी जे व्यवसाय असतात त्या व्यवसायातूनच आपली चालवावी लागते. आणि मुख्य वेतन मिळवणाऱ्यांची शैक्षणिक पात्रता अनुकूल नाही. म्हणजे काय की जिथे बघू आपण की हे जे 20% लोक आहेत, किंवा भारतात सर्वत्रच आपण बघितलं तर लोकांची शैक्षणिक पात्रता म्हणावी तेवढी नाहीये. भारतातील लोक फारसे स्किल्ड नाही आहेत. अवघ्या 4% लोकांमध्ये तिथे आपण कुठे सांगू शकतो की हे 4% लोकच फक्त स्किल्ड आहेत, बाकीचे 96% लोक नाही आहेत. आणि मग 96% लोक जेव्हा स्किल्ड नाही आहे तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे कौशल्य नाही आहे स्वतःचं स्थान उंचावण्यासाठी, ऊर्ध्वगामी गतिशीलता साध्य करण्यासाठी आणि आपले आर्थिक जे काही स्तर आहे तो उंचावण्यासाठी. आणि म्हणूनच काय आहे की हे सगळे फॅक्टर लक्षात घेता
भारतात मध्यम वर्गाचं प्रमाण खरंच कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे प्रमाण कमी का आहे? आता इथं दुसरा पार्ट सुरू होतो. पहिला त्यांचं म्हणणं असं आहे की याचं मुख्य कारण आहे अनौपचारिक क्षेत्राचं मोठं प्रमाण. अनौपचारिक क्षेत्राचं मोठं प्रमाण, इनफॉर्मल सेक्टर. आता जे यांनी सांगितले 90%, पण तसं बघितलं आपण तर NSSOच्या अहवालानुसार ते 96% आहे. 96% असं आहे प्रमाण की जे काय होतं, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा 92% अस्सल अनौपचारिक क्षेत्र आहे आणि 4% या संघटितमध्ये म्हणजे औपचारिक मधलं अनौपचारिक आहे. आता औपचारिक मधलं अनौपचारिक म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट सेक्टर म्हणजे औपचारिक, जिथे हमखास पगार आहे, हमखास तिथे जॉब आहे, पण त्यातही काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक काम करतात. औपचारिक मधले अनौपचारिक. आणि अनौपचारिक म्हणजे काय हो, तर अनौपचारिक म्हणजे असे सर्व लोक की ज्यांना कुठल्याही प्रकारचा रोजगाराचा हमी नाही, त्या ठिकाणी पगाराची हमी नाही, कुठल्या प्रकारचं सोशल सिक्युरिटी नेट नाही, ही अशी लोक म्हणजे हे अनौपचारिक क्षेत्रातले. आणि भारतात जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करतात तर निश्चित आहे त्यांचा जो काही आर्थिक स्तर असणार आहे तो कमी असणार आहे. जसं की मर्यादित कार्यक्षमता नाहीच आहे, स्किल्डच नाही आहेत ना लोक, त्यामुळे कार्यक्षमता फारशी नाही आहे, एफिशियन्सी कमी आहे. दुसरं उत्पादकता त्यामुळे कमी आहे, पुन्हा त्यामुळे पगार कमी मिळतोय, उत्पन्न कमी मिळत आहे, रोजगार आणि उत्पन्न दोन्हीमध्ये अस्थिरता. कोविड आला, फटका ह्याच क्षेत्राला बसेल, दुष्काळ पडला, फटका ह्याच क्षेत्राला बसेल, म्हणजे सगळ्या गोष्टींचा फटका ह्याच लोकांना बसतो. जर उत्पन्न स्थिर नसेल तर मग निश्चितपणे तुम्ही मिडल क्लासमध्ये येऊ शकत नाही, तुम्ही लोअर क्लासमध्येच येता. लोअर क्लास म्हणजे असा व्यक्ती मित्रांनो की ज्याला फक्त ज्याच्याकडे एवढेच पैसे मिळतात की ज्याला अन्न वस्त्र आणि निवारा एवढंच त्याला भागवता येतं, तो लोअर क्लास असतो. लक्षात घ्या. मिडल क्लास म्हणजे की ज्याच्या आता अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागल्या, आता तो शिक्षणाकडे, आरोग्याकडे थोडेफार खर्च करू शकतो, घरामध्ये टेलिव्हिजन, फ्रीज, वॉशिंग मशीन ह्या वस्तू घेऊ शकतो, तो मिडल क्लास असतो. आणि उच्च वर्ग जो असतो तो ज्याची प्रचंड गुंतवणूक ह्या ना त्या ठिकाणी सगळीकडे होते, तो उच्च वर्ग. हे लक्षात घ्या याच्यामध्ये. आणि म्हणून येथे बघा कमी उत्पादकता, उत्पन्न कमी आहे, अस्थिरता आहे, त्याचबरोबर नवीन कौशल्य कुठल्याही प्रकार त्याला शिकणं अशक्य आहे, कारण अपग्रेडेशन होणं फार गरजेचं आहे, पण होता येते का, नाहीये, कारण का पैसा नाहीये, शिक्षण नाहीये. बरं, नियुक्त्याला म्हणजे जो काही एम्प्लॉयर आहे त्याला, तर नियोक्ता हा त्याच्याकडे जर लोक काम करत असतील तर त्यांना तो ट्रेनिंग देऊ शकतो आणि त्यांचे स्किल्स वाढवू शकतो, पण तसं तो करत नाही. मालक आपल्या कामगारांना असं कधी करत नाही. का करत नाही? कारण ह्या अनौपचारिक क्षेत्रामध्ये जो कामगार आहे तो त्याच्याकडे काम करेलच पुढे सुद्धा, ह्याची गॅरंटी नाही. उदाहरणार्थ एखादं कपड्याचं दुकान आहे, मग त्या दुकानाचा मालक असं म्हटलं, चला रे आपल्या ह्या 2 पोरांना जे कपडे विकता येत नाही ह्यांना यांच्याकडून MBA करून घेऊ आपण, यांच्याकडून हे चांगलं सेलिंग करतील, मार्केटिंगमध्ये यांना काय करू आपण, MBA करून देऊ. तुम्ही MBA करून त्याचं घेतलं, पण तो तुमच्याकडे पुढे राहील असं कशाकडून? उद्या तो काय करेल, दुसरीकडे जाऊन जॉब शोधायला लागेल. त्यामुळे मालक त्याच्यावरती गुंतवणूकच करत नाही आणि त्यामुळे त्याची पुन्हा कार्यक्षमता उंचावत नाही, उत्पादकता उंचावत नाही, उत्पन्न उंचावत नाही, आर्थिक स्तर उंचावत नाही, तो मिडल क्लास बनत नाही. पुढे बघा, कामगारांना सांघिक कार्याचा लाभ घेण्याची शक्यता याच्यामध्ये फार कमी असते. जे इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत ना, हे सगळे एकटे काम करत असतात. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या टीममध्ये काम करतो तर डेफिनेटली डिव्हिजन ऑफ लेबरमुळे त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते, जे औद्योगिक क्रांतीचं उदाहरण आपल्या समोरच आहे. पण इथे ते होतंय का? बिलकुल नाही. त्यानंतर उच्च कुशल लोकांमध्ये सुद्धा एकल सेवा प्रदाता म्हणजे काय की सोलो ऑन्ट्रप्रेनर किंवा सोलो सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे तो फुलं विकतोय, एखादा व्यक्ती आहे तो गावगावात जाऊन कपडे विकतोय, एखादा व्यक्ती आहे भांडी कुंडी विकतोय, एखादा व्यक्ती आहे फळं विकतोय, एखादा व्यक्ती आहे चप्पल विकतोय. हे सगळे सिंगल आहेत बघा, सोलो सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. आणि ह्या लोकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे पुन्हा एकदा तो एकटा किती कमवणार, एकटा किती विकणार आहे? डिव्हिजन ऑफ लेबर नाही ना, प्रोडक्टिव्हिटी जास्त नाही आहे. पुढे वित्त पुरवठा प्रवेशाच्या समस्या म्हणजे काय? फायनान्स नाही आहे. ज्या लोकांना एकत्र येऊन काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे फिनान्शियल सोर्सेस या लोकांना उपलब्ध नाही आहेत. मित्रांनो, GDPच्या तुलनेमध्ये क्रेडिट तेवढंच वाढलं पाहिजे, पण भारतात ते वाढलेलं नाही आहे आणि म्हणून लोकांचा स्तर उंच नाही आहे. दुसरे कारण त्यांनी सांगितलंय ते म्हणजे रखडलेलं उत्पादन क्षेत्र. म्हणजे भारत हा कृषी क्षेत्राकडून थेट सेवा क्षेत्राकडे गेला है ना, ही हनुमान उडी त्याने घेतली डायरेक्ट. आणि त्यामुळे मधलं जे इंडस्ट्रीयल सेक्टर जे काही वाढायला पाहिजे होतं ते वाढलं नाही. हे इंडस्ट्रीयल सेक्टर वाढलं असतं ना मित्रांनो, तर डेफिनेटली मिडल क्लासचं प्रमाण वाढलं असतं, पण तसं झालं नाही. मग काय झालं?
तर भारतात जो काही थोडासा जो MSME सेक्टर आहे, सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्र आहे, तर त्यांच्याकडे सुद्धा नोकऱ्या निर्माण करण्याची नवी क्षमता त्यांच्याकडे सुद्धा नाही आहे. कारण हे मोस्ट ऑफ दी जुनाट तंत्रज्ञान वापरतात. त्यानंतर त्यांना सुद्धा ॲक्सेस नाही आहे वित्त पुरवठ्याचा. त्यामुळे आपलं आहे त्यात ते चाललंच असतं त्यांचं. ते एक्सपान्शन करत नाही आहेत. त्यामुळे नव्या नोकऱ्या ते निर्माण करत नाही आहेत. दुसरं, ह्याच उद्योग क्षेत्राला म्हणजे हे MSME सेक्टर जे आहे किंवा जे उद्योग क्षेत्र आहे याला हार्वर्ड मध्ये शिकवणारे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत डॅनी रॉड्रिक. त्यांचं एक वाक्य आहे बघा. ते काय म्हणतात की उत्पादन क्षेत्राला त्यांनी तळघरापासून पेंटहाऊस पर्यंत वेगाने उचलणारी लिफ्ट असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? तळघरापासून ते पेंटहाऊस पर्यंत वेगाने उचलणारी लिफ्ट असं कोणाला म्हटले त्यांनी? उत्पादन क्षेत्राला, इंडस्ट्रियल सेक्टरला. आता इथं तळघर म्हणजे काय? लोअर क्लास. पेंटहाऊस म्हणजे काय? तर उच्च वर्ग. तर एखाद्या व्यक्तीला जर तळघरापासून म्हणजे लोअर क्लासमधून मिडल क्लास आणि वरती उच्च वर्गाकडे जायचं असेल तर उद्योग क्षेत्राशिवाय पर्याय नाहीये. उद्योग क्षेत्र ते करू शकतं. हे औद्योगिक क्रांतीने घडवून दाखवले. उदाहरण दुसरं सांगतो. अमेरिकेमध्ये सुद्धा दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना देण्यात आली त्यानंतर अमेरिकेच्या लोकांचा आर्थिक जीवन स्तर हा आमूलाग्र बदलला, आमूलाग्र तो उंचावला आणि त्यामुळेच तो खऱ्या अर्थाने पुढे महासत्ता म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. भारताचं IT क्षेत्र जेव्हा आपण म्हटलं ना आता की हनुमानवडी घेतली आपण, थेट ॲग्रिकल्चरकडून आपण थेट सर्व्हिस सेक्टरकडे गेलो, तर मग ह्या सर्व्हिस सेक्टरमध्ये तर खूप जागा आहेत का आपल्यासाठी? लोकांना जागा मिळतील का? त्यामध्ये रोजगार मिळतील का? बिलकुल नाही आहे. महासागर आहे आपल्या इथं, श्रमशक्तीचा जो महासागर आहे त्या महासागरामध्ये केवळ 4.5 दशलक्ष नोकऱ्या या IT सेक्टरमध्ये आणि त्यातही BPO सेक्टरमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. बाकीच्या सर्व जागा ज्या IT सेक्टरमधल्या आहेत त्या हायली स्किल्ड आहेत. सर्वसामान्य लोकांना त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या संधी त्यात नाही आहेत आणि त्यामुळे भारतातलं IT सेक्टर भारतातल्या मिडल क्लासला उंचावण्यामध्ये फार भूमिका ते निभावत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया यासारख्या योजना, उद्योग क्षेत्राला चालना देणं याच्याशिवाय पर्याय नाहीये. या बाबी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, ही बाब पाहता मिडल क्लासवरती आपल्याला म्हणजे तुम्ही हा डेटा वापरू शकता, केस स्टडी म्हणून वापरू शकता. मिडल क्लासच्या संदर्भात तुम्हाला जिथे जिथे जमेल त्या ठिकाणी हे तुम्ही मुद्दे वापरू शकता. ठीक आहे. तेव्हा अशाच एका नवीन सत्रासह भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.